नव्या बांधकाम प्रकल्पांचं केंद्र ठरत असलेल्या घोडबंदर भागात बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना खेटून नाल्यांची उभारणी करणं तसंच प्रकल्पांना ना हरकत दाखले देण्यासाठी मलनिस्सरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। घोडबंदर परिसरातील नियुक्त करण्यात आलेल्या एका उपअभियंत्याला डावलून अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि दुसऱ्याच परिसराचा कार्यभार असलेल्या एका उपअभियंत्यानं वर्षभरात 21 बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। घोडबंदर विभागाची जबाबदारी ज्या उपअभियंत्यावर आहे त्यानं यासंबंधीच्या तक्रारींचा पाढाच पालिका शहर अभियंता विभागाकडे पत्राद्वारे वाचल्यानं हा सावळा गोंधळ उघड झाला असून ठाणे महापालिकेत त्यामुळे आणखीन एक घोटाळा या लेटर बॉम्बमुळे चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची बांधणी करणं, विकास प्रस्तावांना ना हरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देणं अशी कामं मलनिस्सारण विभागामार्फत करण्यात येतात। या कामांसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समितीने अभियंत्यांची नेमणूक केली आहे। त्यांच्याकडे बिल्डरांचे विकास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अटी आणि शर्तींची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करूनच ना हरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी असते। शिवाय या भागात पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाले बांधणीची कामं करणं अशी जबाबदारी असते। ही कामं करण्यासाठी घोडबंदर विभागासाठी एका उपअभियंत्याची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे। यासंबंधीच्या परवानग्या या अभियंत्याच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यात दिल्या जाव्यात अशी कामकाज पद्धत आहे। असं असताना घोडबंदर भागातील बड्या बिल्डरांना परवानग्या तसंच ना हरकत दाखले देताना नियमांची पायमल्ली केली गेल्याची तक्रार या उपअभियंत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून पावसाळ्यात पूर परिस्थितीसारखे प्रकार घडू शकतात अशी भीती पत्राद्वारे उपस्थित केली आहे।